नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला काही सविस्तर बातम्या बघूया. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरती 5 जुलैला होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मनसेकडून सर्वसामान्य मुंबईकरांना सुद्धा हाक दिली जाते आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकारी हे दादर स्टेशन परिसरामध्ये पोहोचलेत आणि त्यांच्याकडून सर्वसामान्यांना सध्या पत्रकाचं वाटपही केलं जात आहे. तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय, ही लाईव्ह दृश्य आहेत. दादर स्टेशनवरची सध्या संदीप देशपांडे हे मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत सध्या तिथे पोहोचलेले आहेत. आपल्याला माहिती आहे 5 जुलैला हा मोर्चा निघणार आहे. यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता हा मोर्चा भव्य दिव्य व्हावा यासाठी आणि एकूणच नियोजनाची जबाबदारी ही संदीप देशपांडे यांच्यावरती देण्यात आलेली आपण पाहतोय. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य मुंबईकरांना, सर्वसामान्य मराठी माणसाला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि नेते संदीप देशपांडे हे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या सोबत सध्या दादर या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये पोहोचले आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना हे आवाहन केलं जात आहे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी. तर या मोर्चाचा वेळ नेमकी काय असेल, मार्ग नेमका काय असेल हे लवकरच ठरवलं जाणार आहे. मात्र दादर स्टेशनच्या या परिसरामध्ये जाऊन आता सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधला जातोय आणि या मोर्चामध्ये मराठी माणसानं सहभागी व्हावं असं आवाहन केलं जात आहे. या मोर्चामध्ये जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार असले तरी सुद्धा या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल असं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे मराठी भाषेसाठी, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी, मराठी भाषेच्या एकूणच मुद्द्यावरून मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी आता हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे अगदी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या मोर्चाकडे आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा केलं जात आहे. अजय माने आमचे प्रतिनिधी आहेत थेट या ठिकाणावरून. अजय, दीपेश, आपण जर सगळेच नेते जे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि या ठिकाणी आता जे ते एकंदरीत जनजागृती करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आपण हातात जर पाहिलं तर आपल्याला प्लाकार्ड सुद्धा पाहायला मिळतात आहेत. हिंदी सक्ती विरोधात जे तो एकंदरीत हा संपूर्ण एकंदरीत जनजागृती करण्याचा प्रयत्न हा मनसेकडून करत येत आहे. बातचीत करा सर, आज पुन्हा एकदा जे ते तुम्ही जनजागृती करायला उतरलेला रस्त्यावर. नाही, निश्चितपणे आज जर आपण बघितलं तर आज सगळ्या लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आज आम्ही ट्रेननी प्रवास करतोय आणि लोकांना आव्हान करतोय. सोबत महिला अनेक प्रवाशांचे पहिले तर रेल्वे आता संपूर्ण हा प्रवास जो आहे तो मनसेच्या संपूर्ण नेत्यांकडून करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतीच फलाटावर जी ती रेल्वे जी ती दाखल झालेली आहे आणि हे सगळे मनसैनिक जे ते रेल्वेमध्ये बसून ही सगळी जनजागृती करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच पार्श्वभूमीवर नेमकं काय मराठी माणसांना किंवा मग ह्या प्रवाशांना सांगण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकलकडे पाहिलं जातं आणि त्या लोकलमधून हा प्रवास जो आहे तो सुरू होण्यात येणार आहे. त्यामुळे ही सगळी नेते मंडळी आपण जर पाहिलं तर आता रेल्वे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमका हा प्रवास आणि रेल्वेत बसून मग काय नेमकं सांगण्यात येणार आहे आणि कुठल्या मुद्द्यांवर आता ह्या प्रवाशांकडून जनजागृती जी आहे ती करण्यात येणार आहे, मनसेच्या नेत्यांकडून प्रवाशांची जनजागृती करण्यात येणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी जी आहे ती करण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आम्ही सगळे हे नेते जे आहेत ते रेल्वेच्या आतमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता प्रवाशांसोबत चर्चा जी आहे ती मनसैनिकांकडून करण्यात येईल. खरं तर मुंबई लोकलमध्ये तेवढीच आजही गर्दी आहे. विरारची ही ट्रेन आहे, दादर स्थानकावरून विरारच्या दिशेने जाणारी या रेल्वेत ही सगळी मंडळी जी आहे ती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मनसैनिकांकडून त्यांना जे ते पत्रक जी आहे ती वाटप या ठिकाणी करण्यात येणार. त्यामुळे आता मराठी माणसाला एकंदरीत जागरूक करण्याचा प्रयत्न हा मनसेकडून होत आहे. एक मिनिट, मराठी भाषेचा मुद्दा असेल अगदी अजय, आपण पुन्हा एकदा काही वेळानं प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया. मात्र आपण बघतोय की दादर स्टेशनवरून सध्या संदीप देशपांडे आणि जे मनसेचे काही कार्यकर्ते आहेत या सगळ्यांनी रेल्वेमधून हा